नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मुलांना बिघडू द्यायचं नसेल तर हे 5 नियम पालक म्हणून तुम्ही ऐकायलाच हवेत. लहानपणीच मुलांना योग्य वळण लावणं खूप गरजेचं असतं, कारण तेव्हा मुलांची आकलन शक्ती जास्त असते आणि गोष्टी कायम लक्षात राहतात. जगभरातील स्ट्रेस, लाईफस्टाईल, लोकांच्या सवयी सर्व काही वेगाने बदलत आहेत. अशा स्थितीत आपल्या मुलांना एक चांगली व्यक्ती कसं बनवावं, त्यांना शिस्त कशी लावावी असा प्रश्न अनेकांना पडतो. मुलं जोपर्यंत चांगली वागत नाहीत तोपर्यंत आईवडिलांना त्यांच्या भविष्याची चिंता कायम सतावत असते. मुलांना शिस्त लावायची असेल तर पालक म्हणून तुम्ही कसे वागावे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मुलांना रागवणे अथवा ओरडणे हा योग्य उपाय नाही. मुलांकडून असलेल्या अपेक्षा त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. मुलांना चांगली वाईट वागणूक समजावून सांगा. मुलं जितकं शांतपणे समजल्यानंतर ऐकतील तितकं ते तुम्ही ओरडून सांगितल्यानंतरही ऐकणार नाहीत. त्यामुळे खालीलप्रमाणे काही ट्रिक्स तुम्ही वापरून पाहू शकता. पहिली म्हणजे विचार करून बोला. मुलांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देताना विचार करून द्या, कारण तुम्ही जे काही बोलता ते मुलं चांगलंच लक्षात ठेवतात, स्वतः तसं अनुकरण करतात. मुलांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांना ओरडून शांत करण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर द्या. त्यांना आपल्या गोष्टी ऐकण्यासाठी प्रेरित करा. दुसरी ट्रिक्स म्हणजे बोलण्यापेक्षा करून दाखवा. मुलं शब्दापेक्षा क्रियाकडे जास्त लक्ष देतात, म्हणून त्यांना जर शिस्त लावायची असेल तर आधी तुम्हाला शिस्त असायला हवी. मुलांना जर तुम्ही अपशब्द वापरत असाल तर त्यांना कितीही शिकवलं तरी वाया जाईल. म्हणून मुलांशी व्यवस्थितच बोला. मुलांशी चांगली वागणूक ठेवा, त्यामुळे मुलं चांगलीच वागतील. तिसरी ट्रिक्स म्हणजे इच्छा आणि हट्ट यातला फरक समजून घ्या. अनेकदा आईवडील आपल्या मुलांची इच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात त्यांना हवं ते सगळं पुरवतात. मुलांची इच्छा आणि हट्ट यातला फरक समजून घ्या. मुलांना समजावून सांगा की त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जाऊ शकत नाहीत. यासाठी त्यांना प्रयत्न करणं गरजेचं असतं. चौथी गोष्ट म्हणजे मुलांनी चूक केल्यास तिथे चूक सुधारा. मुलांच्या वागण्या बोलण्यात आईवडिलांची महत्त्वाची भूमिका असते. मुलांनी चूक केल्यानंतर आईवडील किंवा नातेवाईक हसून ती गोष्ट टाळतात. मुलांच्या चुकाचा हिस्सा बनवू नका. वाईट शब्द उच्चारले किंवा चार चौघात मुलांचं वर्तन बिघडलं तर त्यांना तिथे समजावून, रागवण्यापेक्षा किंवा ओरडण्यापेक्षा हळू आवाजात समजावून सांगा. पाचवी गोष्ट म्हणजे मुलांना घरातील छोटे छोटे काम सांगा. जेवणासाठी टेबल लावण्यास मदत करणे, कपडे धुण्यास मदत करणे किंवा त्यांचे पलंग सजवणे यासारखी साधे कामे नियमितपणे करायला लावा. लहान कामे तुमच्या मुलाला पुढील आयुष्यात आवश्यक असलेले मूलभूत कौशल्ये शिकवू शकतात आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांना कशी मदत करावी हे शिकण्यास मदत करू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या ट्रिक्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.